नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज बनवणार आहे मी अजिबात कडू न होणारा मेथीचा पराठा. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडेल असा आणि टम्म फुगणारा मेथीचा पराठा कसा बनवायचा असते आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये पाणी घेतले. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे. मेथीचा पराठा अजिबात कडू न होण्यासाठी मी मेथीची 150 ग्रॅम पानं घेतली. त्यामध्ये मी देठ अजिबात घेतलेली नाही. आता हे सर्व मेथीचे पाने स्वच्छ धुवून घ्यायचीत. निथळण्यासाठी मी एक चाळण घेतली. सर्व पाणी निथळल्यानंतर मी फॅनखाली 5 मिनिटं सुकून घेणार आहे. आता सुकल्यानंतर मेथी मधोमध कापून घ्यायची आणि मेथीचे पाने सर्व एका बाजूला करून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक कट करून घ्यायचे. मेथी लवकर शिजण्यासाठी आपण ही बारीक बारीक कट करून घेतोय. डायरेक्ट मी आता गव्हाच्या पिठामध्ये याला टाकणार नाही. त्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व मेथी कापून घेतली. आता एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. तूप तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेतलंय. जीर तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचे आणि कापलेली सर्व मेथी यामध्ये मी घालून घेतली. मेथी साजूक तुपामध्ये परतवल्यानंतर ती अजिबात कडू होत नाही. 2 ते 3 मिनिट या परतवण्यासाठी लागतात. परतवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवू द्यायची. आता एका भांड्यामध्ये 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय 300 ग्रॅम, पाव वाटी बेसन पीठ 30 ग्रॅम. आता अर्धा चमचा ओवा कुस्करून घेणार आहे. पाव चमचा हळद घातली. आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा घेतली. ती मध्ये मी थोडीशी खलबत्त्यात ठेचून घेतली. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय. पराठ्यामध्ये जेवढं मसाले कमी असतील तेवढं टेस्टला चांगले लागतात. आता परतवलेली सर्व मेथी यामध्ये घालून घेतली. मसाले आणि परतवलेली मेथी यामध्ये एकजीव करून घ्यायची. आता यामध्ये पीठ मळण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय. यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच यामध्ये घालून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला पीठ पातळ करायचं नाही, त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय. आणि मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. त्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवू द्यायचे. आता आपल्याला चटणी करण्यासाठी तयारी करू. त्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलंय, 1 छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडीशी पानं. यानंतर 1 चमचा साखर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचे आणि बारीक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. आता तडका देण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घातलंय, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी घालून घ्यायचे आणि त्याला तडका द्यायचा आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर यामध्ये टाकून घेऊ शकता. आता पिठाचा 1 चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे. आता याची पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता मी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे. आता ह्या पातळ चपातीवर साजूक तूप लावून घ्यायचंय आणि त्यानंतर एका बाजूने दुमडून घ्यायची आहे. दुमडल्याच्या बाजूवर थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा दुमडून घ्यायची. आता हा त्रिकोणी आकार तयार झालाय.
आता याला थोडंसं बारीक पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता मी त्रिकोणी आकार त्याला देऊन घेते. जास्त पातळही लाटायचं नाही, जास्त जाडही लाटून घ्यायचं नाही. त्रिकोणी आकारामध्येच मेथीचे पराठे चांगले दिसतात. त्यासाठी आता तव्याला गरम करून घेतल्यानंतर थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि पराठा त्यावर ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर मी गॅसची आच मोठी केली आहे. एका बाजूने पराठा चांगला भाजल्यानंतर दुसरी बाजू पलट करून घ्यायची आहे. आता मी वरच्या बाजूने थोडंसं साजूक तूप लावून घेते. खालच्या बाजूने पराठा भाजल्यानंतर दुसरी बाजू करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पराठा दुसऱ्या बाजूने फुगायला सुरुवात झाली आहे. आपल्याला कुरकुरीत हवा असेल तर थोडासा पराठा मंद आचेवर आधी भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे. त्यानंतर मी दुसरा पराठा यामध्ये घालून घेतला आहे. एका बाजूने तूप लावून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने उलट करून घेतल्यानंतर पराठ्याला तूप लावून घेतलं आहे. पाहू शकता छान असा रंग यालाही आला आहे. अशा पद्धतीने सर्व पराठे मी लाटून घेतलेत. साधारणतः 7 ते 8 पराठे लाटून होतात. अगदी कुरकुरीत असे आपले पराठे लाटून झालेत. तुम्हाला जर हे पराठेची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांना